नमस्कार मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 चा आपण पुन्हा न्यूमेरिकल नंबर 3 जो की अनसॉल्व्ड न्यूमेरिकल आहे तो घेऊन आलेलो आहोत. काय म्हणता मित्रांनो, हा जो आहे क्वेश्चन नंबर 13 आहे तुमच्या टेक्स्ट बुक मधला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल जो की आपल्या सिरीजचा तिसरा न्यूमेरिकल आहे. ओके, चला मित्रांनो काय म्हणता क्वेश्चन बघा रे. एक गॅस इन ए सिलेंडर इज ॲट प्रेशर पी. सिलेंडर मध्ये गॅस आहे आणि त्या गॅसचा प्रेशर किती आहे तर पी प्रेशर दिलेला आहे आपल्याला. ओके, म्हणत काय, इफ द मासेस ऑफ ऑल द मॉलिक्युल्स आर मेड 1/3 ऑफ देअर ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे जे काही गॅसचे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा जे काही मासेस आहेत त्यांना काय करायचं 1/3 म्हणजे 1/3 करायचं आहे त्यांना. ओके, 1/3 करायचं आहे ऑफ देअर ओरिजिनल व्हॅल्यू अँड देअर स्पीड्स आर डबल. स्पीडला काय करायचंय मासेसला 1/3 करायचं आणि स्पीडला काय करायचंय मॉलिक्युलच्या डबल करायचंय. त्यावेळेस बाळांनो मॉलिक्युलच्या मासेसला 1/3 केला आणि स्पीडला डबल केला तेव्हाचा प्रेशर किती राहणार बुवा जर इनिशियल प्रेशर पी असेल तर. क्वेश्चन समजलाय बाळांनो. ओके, गॅस आहे रे, सिलेंडर मध्ये गॅस आहे, त्या गॅसचा प्रेशर आहे पी, त्या गॅसच्या मॉलिक्युलच्या मासेसला काय करायचंय 1/3 करायचं आणि स्पीडला डबल करायचंय. तेव्हा त्या कंडिशनच्या वेळेस बाळांनो प्रेशर किती राहणार मग तो आपल्याला काढायचा आहे. तर सगळ्यात आधी काय म्हणतो रे, जो प्रेशर दिला या पी ला मी P1 म्हणतो. ओके, तर बाळांनो P1 म्हणजेच तो प्रेशर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रेशर आहे तो कधी काढायचा आपल्याला तर मासेस आहे. तर बाळांनो जो काही मासेस आहे नंबर ऑफ पार्टिकलचे त्याला म्हणतो मी M1. N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल, M1 म्हणजे इनिशियल मास झाला. इनिशियल मास जो आहे तो M1 आहे. तर बाळांनो मासेसला काय करायचं 1/3. तर फायनल मास म्हणजेच काय होणार आहे M2 इज इक्वल टू 1/3 कोणाच्या तर इनिशियल मासच्या. ओके बाळांनो, आणि स्पीडला काय करायचं डबल. तर इनिशियल स्पीड समजा V1 आहे, इनिशियल स्पीड किती आहे रे V1 आहे. तर फायनल स्पीड जे राहणार ते किती राहणार बाळांनो डबल राहणार कोणाच्या रे इनिशियल स्पीडच्या. बरोबर आहे. तर जे फायनल स्पीड आहे ते कशी राहणार मग डबल. काउंट तर स्पीडला डबल केलं आणि मासेसला काय केलं होता 1/3. तर फायनल मास 1/3 आहे इनिशियलच्या आणि फायनल स्पीड जे राहणार ते कशी राहणार डबल राहणार, ट्वाइस राहणार कोणाच्या रे इनिशियल स्पीडच्या. समजलं एवढा? हो सर. डेटामध्ये आपण जे दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे आणि जो प्रेशर आहे त्याला P1 म्हणणार थोड्या वेळासाठी. या P ला मी P1 म्हणणार. काऊन तर आपल्याला काढायचं काय हे असं केला तर काढायचं काय बाळांनो टू फाइंड फायनल प्रेशर म्हणजेच P2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे आपल्याला काढायचं. तर आपण काय करणार फॉर्म्युला लावणार. बाळांनो न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट. ओके, तर बाळांनो आपल्याला काय माहिती आहे लिहा पहिले वी नो दॅट. चला काय माहित आहे बघा रे की प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो आपल्याला. काय फॉर्म्युला रे 1/3 नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मास ऑफ सिंगल मॉलिक्युल इंटू स्पीडचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता बाळांनो सिलेंडरचा व्हॉल्यूम चेंज होणार आहे का नाही, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट झाला. गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल चेंज होत का नाही, तर नंबर ऑफ मॉलिक्युल बी काय झाले कॉन्स्टंट झाले. झाला काय मग तर सपोज मी याला प्रेशर P1 इनिशियल प्रेशर म्हणतो P1, तर हा मास जो आहे तो M1 होणार, स्पीड काय होणार V1 होणार. झाले बाळांनो. असाच आपण फायनल प्रेशर साठी पण फॉर्म्युला लिहू शकतो. अँड P2 इज इक्वल टू काय होणार आहे मग 1/3 नंबर ऑफ मॉलिक्युल चेंज नाही होणार बाळांनो. काय होणार मग मास जो आहे तो काय केला आता M2 केला P2 च्या वेळेस आणि स्पीड काय तर V2 आहे त्याचा काय स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार आहे व्हॉल्यूम कसा राहणार कॉन्स्टंट. काऊन तर सिलेंडर जो आहे त्याला चेंज करता का नाही, म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम जेवढा आहे तेवढाच राहणार. ओके, याला म्हणतो इक्वेशन नंबर 1 म्हणतो, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2 म्हणतो. ओके, काय करणार बनवतो तर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. काउंट 2 केला तर P2 पाहिजे आपल्याला, तर 2 डिवायडेड बाय 1 करणार. काय करणार आहे इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट बाळांनो इक्वेशन 2 मध्ये काय P2 आहे, 1 मध्ये P1 आहे, तर P2 बाय P1 होणार आहे. सर नो P2 डिवायडेड बाय काय होणार आहे P1 इज इक्वल टू बघा इथे पण 1/3 आहे, इथे पण 1/3 आहे. 1/3 काय झाले कॅन्सल झाले. इथला व्हॉल्यूम कॅन्सल झाला. इथले नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि इथले नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय झाले कॅन्सल. जे सारखे सारखे आहेत ते काय होणार कॅन्सल. राहिला काय मग तर P2 च्या वेळेस M2 V2 स्क्वेअर राहिला, तर काय राहिला रे M2 V2 स्क्वेअर आणि डिवाइड मध्ये काय राहणार तर P1 च्या साठी M1 V1 स्क्वेअर. बाकी जे इथे आणि इथे सेम आहेत 1 आणि 2 मध्ये जे सेम आहेत ते ऑलरेडी कॅन्सल होणार म्हणून ऑटोमॅटिकली ते कॅन्सलच होणार आहे ना, त्यांना लिहून पण आपण कॅन्सल करणार आहोत. ओके, तर काय करणार मग P1 च्या ठिकाणी काय लिहिणार P1 इज इक्वल टू काय राहिला मग M1 V1 स्क्वेअर. ओके, काय राहिला रे M1 V1 स्क्वेअर. पण बाळांनो M2 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला बघा रे, M2 ची व्हॅल्यू किती आहे 1/3 M1 आहे. तर लिहिला बाळांनो देअरफॉर P2 डिवायडेड बाय P1 इज इक्वल टू काय करणार M2 ची व्हॅल्यू किती लिहिणार रे 1/3 M1. V2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे तर 2V1.
तर V2 चा स्क्वेअर आहे तर काय करणार बाळांनो 2V1 चा काय होणार मग होल स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिलं रे M1 जसंच्या तसं आणि V1 चा स्क्वेअर यस ऑर नो हो सर आता काय करणार M1 काय झाले रे कॅन्सल झाले काय राहिला बाळांनो तर बघा P2 डिवायडेड बाय P1 इज इक्वल टू काय करणार 1/3 जसंच्या तसं 2 चा स्क्वेअर काय होणार रे 4 होणार V1 चा स्क्वेअर तर V1 स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे V1 स्क्वेअर काय झाले कॅन्सल झाले तर आलं काय देअरफॉर P2 म्हणजे फायनल प्रेशर डिवायडेड बाय इनिशियल प्रेशर इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3 राहिला किती राहिला 4 डिवायडेड बाय 3 या इनिशियल प्रेशरला तिकडे घेऊन गेलो तर P1 कुठे जाणार आहे इनटू मध्ये तर देअरफॉर काय होणार बाळांनो देअरफॉर P2 इज इक्वल टू 4/3 इंटू P1 आणि हा P1 लाच आपण काय म्हटलेला किती दिलाय तर P1 जो होता त्यालाच आपण काय म्हटलं P किंवा P लाच काय म्हटलं होतं तर P1 म्हटलं होतं बरोबर आहे सो दिस इज युअर फायनल आन्सर ओके बाळांनो याला P1 बी म्हणू शकता P1 का होता इनिशियल प्रेशर बट इनिशियल प्रेशर आपल्याला P दिलेला म्हणून याला करणार P सो P/4/3 P काय तुमचा फायनल प्रेशर कधी रे जेव्हा आपण गॅसच्या मॉलिक्युलच्या मासला काय केला 1/3 केला आणि स्पीडला डबल केला तेव्हा प्रेशर जो आहे तो किती आला रे फायनल प्रेशर जो आहे तो इनिशियल प्रेशरच्या 4/3 आला ओके आणि हा बाळांनो तुमचा फायनल आन्सर आहे